युद्धाच्या आधी तेलाचे भाव हे $70 पर बॅरल असे होते. ते युद्धाच्या नंतर युद्ध सुरू असताना मे महिन्याच्या मध्यामध्ये वगैरे $110 किंवा त्याच्या पुढे गेले होते. इराण हा आपण म्हणजे बाकीचं जग समजत होतं तितका दुबळा देश नाही. उलट इराण हा अतिशय आता एक स्ट्रॉंग देश म्हणून उदयाला आलाय असं अनेकांना वाटतंय आणि इराणकडनं तेलाचा पुरवठा आपल्याला सुरळीत केला जाऊ शकतो. परत एकदा त्याच्यात अमेरिकेची भूमिका महत्वाची राहिली. म्हणजे अमेरिकेने कायदा करून 180 दिवस अमेरिकेची गरज भागू शकेल इतके तेलाचे साठे देशांतर्गत स्तरावरती तयार केलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग होतात तेव्हा तेव्हा ते अमेरिकेचं तेल स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मधलं मार्केटमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे स्टॅबिलाइज करण्यासाठी किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी त्याचा उपयोग होतो. भारताच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला आता अशा प्रकारची पावलं उचलावी लागणार आहेत. आता गेल्या काही काळामध्ये इतर सप्लायर्स जे आहेत, समजा ब्राझील एक आहे, कॅनडा आहे, अमेरिका आहे, तर यांच्याकडनं आपल्याकडे येणाऱ्या तेलाचं प्रमाण वाढत गेलेलं होतं. पण ह्यातल्या कुठल्याच देशांना आपण पश्चिम आशियातल्या देशांना रिप्लेस करण्यासाठी वापरू नाही शकत. की रशिया हा भारताचा पुन्हा एकदा सगळ्यात मोठा तेलाचा पुरवठादार देश बनलेला आहे. तेलाच्या किमती जशा वाढत जातात तशा कमी होतात हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. देशांतर्गत स्तरावरती असं होत नाही. तेलाच्या किमती आपण फार मला तर आठवतच नाही की तेलाच्या म्हणजे पेट्रोलच्या ज्या किमती मार्केटमध्ये आहेत त्या कमी झालेल्या आहेत. महागाईच्या बाबत जर व्यापक स्तरावर विचार करायला गेला तर ही महागाई मला असं वाटतं अजून काही काळ चालू राहील, कारण मुळात तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय द ऑड इव्हन. मंडळी, काल सोमवारी इराण अमेरिकेतलं युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी शांतता कराराची घोषणा करण्यात आली आहे. याची वाट खरं तर अनेक देश पाहत होते, कारण यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होणारी वाहतूक या युद्धामुळे ठप्प झाली होती आणि त्यामुळे अर्थातच कच्चं तेल महाग झालं होतं, शेअर बाजारावरती त्याचा परिणाम झाला होता आणि या सगळ्या गोष्टींचा भारतावरही परिणाम झाला होता. आपल्याकडे इंधनांच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली, आपण इथेनॉलच्या दिशेने वाटचाल करावी का काय असेही मुद्दे आता चर्चेमध्ये आल्याचं आपण पाहिलं. एलपीजीचं शॉर्टेज झालं. सो या शांतता कराराचा फायदा भारताला होऊ शकतो का? म्हणजे युद्ध थांबल्याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे, हेच या सगळ्या गोष्टी आज आपण डिकोड करणार आहोत. आणि त्यासाठी आज मला जॉईन झालेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर संकल्प गुर्जर सर. सर, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. येस सर, मला सुरुवातच इथनं करायला आवडेल की या युद्धाच्या काळामध्ये भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरती काय आणि कशा प्रकारे एकंदरीत दबाव आला होता आणि हे युद्ध थांबल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारताची ऊर्जा सुरक्षा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला हे अभिप्रेत असतं की ऊर्जेचा आपल्याला अखंडितपणे पुरवठा होत राहील, ऊर्जा आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये येत राहील. सो पुरवठा आणि किंमत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. जसं पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झालं तसं एक तर किमती गगनालाच भिडल्या. म्हणजे साधारणतः युद्धाच्या आधी तेलाचे भाव हे $70 पर बॅरल असे होते. ते युद्धाच्या नंतर युद्ध सुरू असताना मे महिन्याच्या मध्यामध्ये वगैरे $110 किंवा त्याच्या पुढे गेले होते. तर तेलाच्या भावामध्ये इतकी मोठी वाढ इतक्या छोट्या कालावधीत होणं याचे आपल्यावरती दुष्परिणाम होतात. आणि त्याच बरोबरीने इराणने जी होर्मुझची खाडी बंद केली होती त्याच्यामुळे जे काही तेल किंवा गॅस पुरवठा आपल्याला होणार होता त्याच्यावर सुद्धा बंधनं आली होती, कारण त्या होर्मुझच्या खाडीतून जहाजांना जाणं येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग आपल्याला पुरवठा आणि किंमत या दोन्ही आघाड्यांवरती आव्हानांचा सामना करावा लागला होता. याच्या जोडीने इराणने अजून एक अशी एक पाचर ठोकलेली होती. इराणने कतार, UAE अशा देशांच्या तेलाच्या जे शुद्धीकरण प्रकल्प आहेत किंवा तेलाचे ओव्हरऑल ऑइल प्रोडक्शन फॅसिलिटीज किंवा साइट्स म्हणतो आपण, त्याच्यावर पण हल्ले केले होते आणि तिकडचं जे ऑइल प्रोडक्शन होतं ते पण त्याच्यामुळे बऱ्यापैकी अफेक्ट झालं होतं. तर ह्या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह किंवा एकत्रित परिणाम असा होता की आपल्याकडे आपण सगळ्यांनी बघितलंय तेलाच्या म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे. एलपीजी जो आपल्या घरातला सिलेंडर आहे त्याच्या भावात वाढ झालेली आहे. कमर्शियल सिलेंडरचे भाव वर गेलेले आहेत आणि एकूणच देशामध्ये ऊर्जेची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. तर हे युद्ध थांबल्यामुळे ऊर्जा सुरक्षा हा जो प्रश्न होता तो थोडासा मला असं वाटतं की आता
त्याचं प्रेशर जे होतं ते कमी झालेलं आहे असं म्हणता येईल. पण अर्थात परिस्थिती पूर्वपदावर यायला अजून पुढचा काही काळ जाऊ द्यावा लागेल. कदाचित हे वर्ष अखेर तरी जाऊ द्यावी लागेल की जे एकूण नुकसान झालेलं होतं तेलाच्या साठ्यांवरचे हल्ले किंवा तेलाच्या प्रोजेक्ट्सवरचे हल्ले, तर त्यामुळे थोडंसं आपण याचं स्वागत जरी केलं असलं तरी थोडेसे सावधगिरीनेच याकडे बघायला हवं. बर बर सर, म्हणजे एकंदरीतच हॉर्मुझची सामुद्रधुनी आता खुली होती, म्हणजे आपल्यासाठी हा एक दिलासा आपण म्हणू शकतो. खरं तर आपण 40 इतर देशांकडनं तेल घेत होतो, त्यामुळे आपण या मार्गावरती म्हणावेत की अवलंबून नव्हतो असं आपण म्हणू शकतो. पण तरी सुद्धा या एकाच मार्गावरती अवलंबून राहणं, कारण आपल्याकडे तेलाचे साठे मिळत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला दुर्दैवाने ही गरज इतर देशांकडनं पूर्ण करावी लागते. त्यामुळे भारताने या एकाच मार्गावरती अवलंबून राहणं किंवा अशी येत्या काळामध्ये इतर काही युद्धजन्य परिस्थिती कुठे निर्माण झाली तर त्याचा आपल्यावर होणारा परिणाम, या सगळ्यासाठी भारताने कसं तयार राहिलं पाहिजे, या युद्धातनं आपण काय शिकलोय? एक थोडा मुद्दा मी क्लिअर करू इच्छितो. तुम्ही सुरुवातीला म्हणाला 40 देशांच्याकडनं तेल आपण घेत होतो, पण त्यातला सर्वाधिक वाटा हा पश्चिम आशियातनच येत होता. त्यामुळे आपल्याला पश्चिम आशिया हा दुहेरी किंवा तिहेरी दृष्टीने फायद्याचा आहे. कारण अरबी समुद्र ओलांडला की पश्चिम आशिया आपल्यासाठी. त्यामुळे तेल जे तिकडनं येतं किंवा जर गॅस तिकडनं येतो तर त्याची किंमत आपल्याला वाहतुकीच्या खर्चाच्या बाबत बघायला गेलं तर खूपच कमी असते. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरं असं आहे की ह्या देशांकडे जे साठे आहेत ते साठे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातले आहेत तेलाचे, त्याचा पण एक फायदा होतो. आणि तिसरं, इन जनरल ऑइल मार्केटमध्ये वेस्ट एशिया किंवा पश्चिम आशियाचं जगातलं स्थान खूपच महत्वाचं होतं. त्यामुळे भारतच नाही तर अख्खं जग पश्चिम आशियाकडनं तेल घेत होतं. आता गेल्या काही काळामध्ये इतर सप्लायर्स जे आहेत, समजा ब्राझील एक आहे, कॅनडा आहे, अमेरिका आहे, तर यांच्याकडनं आपल्याकडे येणाऱ्या तेलाचं प्रमाण वाढत गेलेलं होतं. पण ह्यातल्या कुठल्याच देशांना आपण पश्चिम आशियातल्या देशांना रिप्लेस करण्यासाठी वापरू नाही शकत. आपण काय करू शकतो तर जे बाकीचे सप्लायर्स आहेत, म्हणजे पश्चिम आशिया आणि पर्शियन गल्फच्या बाहेर असलेले, जे आफ्रिकेमध्ये आहेत आणि अमेरिकेसारखे अमेरिका खंडामध्ये असलेले देश आहेत, तर यांच्याकडे आपण डायव्हर्सिफिकेशन या दृष्टीने बघू शकतो की कोणत्याही एकाच देशावरती फार अवलंबून राहायचं नाही. वेगवेगळ्या देशांच्याकडनं तेलाचा आणि गॅसचा अधिकाधिक पुरवठा होत राहावा या दृष्टीने करार करणं, या दृष्टीने त्यांच्याशी संबंध जोडणं, तर ते चालू आहे. म्हणजे जर मागच्या महिन्यातला डेटा बघितला तर आज अशी परिस्थिती आहे की रशिया हा भारताचा पुन्हा एकदा सगळ्यात मोठा तेलाचा पुरवठादार देश बनलेला आहे आणि अमेरिका हा सगळ्यात मोठा एलपीजीचा पुरवठादार देश बनलेला आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे पश्चिम आशियावरचं आपलं अवलंबित्व कमी व्हावं या दिशेने प्रयत्न चालू होते, नाही असं नाही, पण तरी कठीण असतं. कारण इतक्या जवळचा प्रदेश आणि किंमत कमी, प्रोडक्शन कॉस्ट कमी असणं याचे फायदे नेहमीच मिळतात. आणि म्हणून भारताला पश्चिम आशियाला डावलून चालणार नाही, पण पश्चिम आशियाच्या शिवाय बाकीचे सप्लायर्स आपल्या मॅट्रिक्स मध्ये आणणं हे आवश्यक आहे. आणि त्याचा जोडून दुसरा मुद्दा आहे जो पाश्चिमात्य देशांनी केलेला आहे, चीनने केलाय, जपानने केलाय, की ज्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणतात, SPR. आपल्याकडे आहेत, नाही असं नाहीये, पण आपल्याकडे साधारणतः 13 दिवस पुरेल असं साधारणतः मानलं जातं की 2 आठवड्याची आपली गरज एवढे तेलाचे साठे आहेत. तर ते साठे वाढवणं म्हणजे अमेरिकेने कायदा करून 180 दिवस अमेरिकेची गरज भागू शकेल इतके तेलाचे साठे देशांतर्गत स्तरावरती तयार केलेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग होतात तेव्हा तेव्हा ते अमेरिकेचं तेल स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मधलं मार्केटमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे स्टॅबिलाइज करण्यासाठी किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी त्याचा उपयोग होतो. भारताच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला आता अशा प्रकारची पावलं उचलावी लागणार आहेत. इथेनॉल, इलेक्ट्रिक व्हेकल्स, कोळसा हे सगळे अजून वेगळे प्रश्न आहेत. आता फक्त आपण तेलाच्याच बाबतचं हे बघतोय. राईट. सर, म्हणजे आता हे युद्ध समजा थांबलं, हा शांती करार यशस्वीपणे पूर्ण झाला, तर आपण लवकरच इराणकडनं म्हणा किंवा पश्चिम आशियातनं पुन्हा तेल किंवा नैसर्गिक वायूची आयात सुरू करण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेशी आपले जे संबंध आहेत त्याच्यामुळे किंवा या इतर काही पार्श्वभूमीमुळे आपण मोकळेपणाने इराणशी व्यापार करू शकतो का? इराणशी गंमत सांगतो, आता युद्ध चालू असताना जगात जसे तेलाचे भाव गगनाला भिडत गेले तसं अमेरिकेने इराणियन तेलावर असलेले निर्बंध उठवले होते. आणि त्याच्यामुळे 7 वर्षांनंतर 2019 साली आपण शेवटची तेल खरेदी इराणकडनं केली होती.
त्यानंतर 2026 मध्ये आपल्या देशामध्ये इराणचं तेल यायला परत सुरुवात झालेली. हा करार जो आहे तर त्या करारामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे अजून स्पष्ट व्हायचंय. त्याच्याविषयी दोन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आपण थोडं करारासाठी थांबूया. एक मात्र होऊ शकतं की ह्या कराराच्या निमित्ताने किंवा युद्धाच्या निमित्ताने खरं तर इराण हा आपण म्हणजे बाकीचं जग समजत होतं तितका दुबळा देश नाही. उलट इराण हा अतिशय आता एक स्ट्रॉंग देश म्हणून उदयाला आलाय असं अनेकांना वाटतंय आणि इराणकडनं तेलाचा पुरवठा आपल्याला सुरळीत केला जाऊ शकतो. परत एकदा त्याच्यात अमेरिकेची भूमिका महत्वाची राहील, कारण अमेरिकेला असं वाटतं की इराणचा जर तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू झाला तर ते इराणच्या ज्या शासनाला त्यांना उलथवून टाकायचं होतं त्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे. आणि त्यामुळे अमेरिका इराणवरचे तेलाच्या निर्यातीवरचे सगळे निर्बंध उठवते का हे आपल्याला बर अजून क्लिअर झालेलं नाही. त्यामुळे आपण इराणच्या संदर्भात किती पुढे जाणार याविषयी हम्म, अजून तरी थोडीशी सावधगिरी बाळगायला हवी. या व्यतिरिक्त प्रॉब्लेम असा आहे की भारत आणि इराण यांच्यामधला जो तेलाचा व्यापार होतो किंवा गॅसचा व्यापार होतो त्याच्या व्यतिरिक्त हम्म, फार आपण आर्थिक देवाणघेवाण करत नाही. थोडीफार भारतातनं तांदूळ, बासमती तांदूळ, चहा अशा गोष्टींची निर्यात इराणला होते. इराणकडनं काही प्रमाणातली कार्पेट्स किंवा गालिचे आपण म्हणतो ते भारतामध्ये येतात. त्या बाहेर बघायला गेलं तर प्रायमरीली तेलाचाच व्यापार होता. सो तो व्यापार जर का सुरळीत झाला तर आपले इराणशी असलेले आर्थिक संबंध अजून सुधारतील किंवा वाढतील असं मानता येईल. पण बाकी फार इराणच्या संदर्भात आर्थिक संबंध दृढ करावेत असं आता तरी काही नाहीये. एक छोटा मुद्दा अजून येऊ शकतो इथे, तो म्हणजे जर का इराणमध्ये जे नुकसान झालेलं आहे आत्ताचं हो त्याची जर का भरपाई करण्याच्या दृष्टीने म्हणजे रिकन्स्ट्रक्शनच्या दिशेने जर जाणार असू आणि हम्म. त्यामध्ये जर काही भारतीय कंपन्यांना तिथली कॉन्ट्रॅक्ट मिळाली तर त्याबाबत काही भारताच्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांचा फायदा होऊ शकतो. बर बर यानंतर सर या युद्धामुळे महागाई खरं तर आपल्याला महागाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला होता. भारताच्या महागाईची परिस्थिती म्हणजे हे युद्ध सुरू झाल्यामुळे महागाई किती वाढत गेली आणि युद्ध थांबल्याने महागाई नियंत्रणात येऊ शकते का किंवा ती नियंत्रणात यायला साधारण किती काळ आपला जाऊ शकतो? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तेलाच्या किमती जशा वाढत जातात तशा कमी होतात. हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. देशांतर्गत स्तरावरती असं होत नाही. तेलाच्या किमती आपण फार मला तर आठवतच नाही की तेलाच्या म्हणजे पेट्रोलच्या ज्या किमती मार्केटमध्ये आहेत त्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे अशी शक्यता बरीच जास्त आहे की आपण जे अतिरिक्त भाव देत होतो ते कदाचित थोडेफार खाली येऊ शकतात. पण ते सुद्धा किती लवकर खाली येतील याविषयी मला शंका आहे. दुसरा मुद्दा, महागाईच्या बाबत जर व्यापक स्तरावर विचार करायला गेला तर ही महागाई मला असं वाटतं अजून काही काळ चालू राहील. कारण मुळात तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पदार्थांच्या किमती म्हणजे शेतमालाचा जर का अपवाद आपण सोडला तर कुठल्याही बाकीच्या पदार्थांच्या किमती एकदा वर गेल्या की त्या सहसा आपल्याला खाली येताना दिसत नाहीत. त्यामुळे पुढचं एक 6 महिने ते वर्षभर तरी आपल्याला आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच स्वरूपाची परिस्थिती पाहायला मिळेल अशी चिन्ह दिसत आहेत. बर सर पुढे जाताना मला असे विचारायला आवडेल की आता आखाती देशांमध्ये भारतीय लोकांनी नोकरी करण्याचं काम करण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला जास्त दिसतं. त्यांच्याकडनं भारतामध्ये येणारं परकीय चलन याची सुद्धा आपण आकडेवारी बघितली तर ती सुद्धा आपल्याला जास्त दिसते. पण या सगळ्या काळामध्ये एकंदरीतच दुबई, अबुधाबीवर सुद्धा हल्ले येत होते. त्यामुळे तिकडचे कामगार सुद्धा किंवा कर्मचारी वर्ग सुद्धा भारतामध्ये परत यायच्या दिशेने पावलं उचलत होता. या सगळ्या परिस्थितीकडे आपण आगामी काळात म्हणजे हे युद्ध समजा थांबलं तर कसं बघू शकतो? त्याचे दोन 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 स्वरूपात विचार करता येईल. एक म्हणजे जे आखाती देश आहेत त्या आखाती देशांनी इराणशी संबंध जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे त्यांना लक्षात आलंय की इराणशी सातत्याने जर तुम्ही शत्रुत्वाची भूमिका घेऊन राहिलात तर त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि आखाती देशांवर हल्ले का झाले मुळात, तर त्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ होते म्हणून. आणि अमेरिका आपल्याला प्रोटेक्ट करू शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ऑब्व्हियस लॉजिकल मार्ग हाच आहे की तुम्ही इराण जो तुमचा एका अर्थाने सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर किंवा शत्रू आहे त्याच्याशी तुम्ही मॅनेज करता येईल, मॅनेज रायव्हलरी ज्याला म्हणतात अशा पद्धतीने तुम्ही संबंध जोडा. तर ते काम सुरू झालेलं आहे. दुसरा मुद्दा भारतीयांचा, तर अशा प्रकारचं भारतीय लेबर परत येणं हे भारताला पण नकोय आणि या आखाती देशांना पण नकोय. त्यामुळे त्या लेबरला थांबवणं हे आवश्यक आहे. त्या दिशेने पावलं उचलली जातील. दुसरं,
आखाती देशांचं जे एक जागतिक अर्थकारणातलं स्थान होतं की यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि युएई सारखा देश आहे, दुबई, अबुधाबी, की जिथे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते, जगाचं ते इन्व्हेस्टमेंटचं एक सेंटर आहे महत्वाचं. तर ते स्थान गमावणं त्यांना परवडणारं नाहीये. त्यामुळे आपलं हे स्थान अबाधित राहावं यासाठी सुद्धा हे देश खूपच जास्त प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जी परिस्थिती आपल्याला वाटलं होतं की मार्च, एप्रिल, मे मध्ये होती, ती हळूहळू मला असं वाटतं की पूर्ववत व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये हल्ले जर होणार नसतील तर अशा प्रकारचे भारतीय नागरिक परत येणं किंवा ह्या देशांमधनं गुंतवणूक बाहेर जाणं हे मात्र बर तितकं काही होणार नाही. बर बर सर, याच्यानंतर आपण भारताने इराणच्या चाबहार बंदरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक धोरणात्मक गुंतवणूक केलेली आहे. पण अमेरिकेच्या निर्बंधांमध्ये आपल्याला भारताला तिथे काम करायला अडचणी येत आहेत, कारण अमेरिकेने भारताला तिथे चाबहार बंदरावर काम करायला विशेष सवलत सुद्धा दिली होती आणि ती मुदत सुद्धा यंदा 2026 मध्ये संपलेली आहे. त्यामुळे भारत आत्ता बॅकफूटवर आलेला आपल्याला दिसतोय. चाबहार बंदर नेमकं आपल्यासाठी का आणि कसं महत्वाचं आहे? काय पुढे आपलं म्हणजे होऊ शकतं? या बंदरामध्ये भारत एवढा इंटरेस्टेड काय? चाबारचं जे लोकेशन आहे ते जर आपण बघायला गेलो तर ते फारच महत्वाचं जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. चाबार मधनं आपल्याला 2 किंवा 3 प्रकारचे हेतू साध्य करता येतात. एक म्हणजे चाबार बंदर हे आपल्याला अफगाणिस्तान, सेंट्रल एशिया आणि रशियाकडे जाणारा जो मार्ग आहे त्यासाठीचं सगळ्यात जवळचा कनेक्टिंग पॉइंट आहे. कारण आपल्याला पाकिस्तान असल्यामुळे अफगाणिस्तानशी थेट व्यापार करता येत नाही. सो त्या व्यापारासाठी चाबारचा उपयोग होतो. दुसरं असं आहे की चाबार बंदरापासून अगदी 70 ते 80 मैल्स वरती म्हणजे 100-125 किलोमीटर वरतीच पाकिस्तानचं ग्वादार नावाचं बंदर आहे, जिथे चीनचा खूप मोठा प्रभाव आहे. चीनचा तिथे ऍक्च्युली मिलिटरी बेस पण येऊ शकतो असं मानलं जातं. तर त्या ग्वादारला एक प्रकारे बघत राहणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना साधारणतः चेक देता येईल अशा पद्धतीची काही पावलं टाकणं यासाठी सुद्धा चाबार महत्वाचं आहे. आणि तिसरं, चाबार बंदर हे एक प्रकारे भारत आणि इराण यांच्यातल्या चांगल्या संबंधांचं देखील प्रतीक आहे, की अशा प्रकारे आपण इराणमध्ये एक बंदर डेव्हलप करणं आणि ते बंदर आपण सातत्याने वापरत राहणं, त्याच्यातनं अल्टरनेटिव्ह रूट ओपन करणं, हे इराणच्या दृष्टीने पण फायद्याचं आहे आणि हे भारताच्या दृष्टीने पण फायद्याचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जो पूर्वी एक गेली 3 वर्ष चर्चेत असलेला इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर होता, तर तो कॉरिडॉर अजून काही त्याची फार प्रगती पुढे झालेली नाहीये. तर त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा जो आपला नेहमीचा जुना 20 वर्ष जुना खरं तर चाबारचा मार्ग आहे, ज्याला INSTC असं म्हणतात, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, तर तो मार्ग ऍक्टिव्हेट करणं आणि त्या दृष्टीने चाबारचा वापर करणं हे सुद्धा भारताच्या दृष्टीने फायद्याचं आहे. त्यामुळे होपफुली आत्ताच्या ह्या डील म्हणूया, पीस डील नाही आहे अजून, ते डील नंतर चाबारच्या निमित्ताने जे प्रेशर भारतावरती आलं होतं ते जर कमी झालं तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार. सर, मी शेवटच्या आपल्या 2 प्रश्नांकडे येते. या संपूर्ण संकटाने म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला काही ना काहीतरी यातनं शिकायला मिळालेलं आहे. आपण किती असुरक्षित आहोत, कोणत्या गोष्टींच्या बाबत आपली असुरक्षितता आपल्याला या निमित्ताने कळून आली आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये भारताने आपलं ऊर्जा आणि परराष्ट्र धोरणामध्ये काय साधारण मूलभूत बदल करायला हवेत? एक तर पहिला मुद्दा असा आहे की काय करायला हवं ही विशलिस्ट खूप मोठी आहे. त्यामुळे आपण त्याबाबत सरकारला सल्ले देणं वगैरे त्याला काही फारसा अर्थ नसतो. सरकार आपल्या गतीने चालत असतं. पण 2-3 मुद्दे नोंदवता येतात. एक म्हणजे असं आहे की ऊर्जा सुरक्षा असं म्हणतो, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल असतं डायव्हर्सिफिकेशन, की तुमच्याकडे वेगवेगळे ऊर्जा स्रोत असले पाहिजेत आणि ते वेगवेगळ्या देशांकडनं ती ऊर्जा आली पाहिजे. म्हणजे असं की तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, युरेनियम, त्याच्यानंतर सोलर, अशा वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांना आपण आपल्या एनर्जी बास्केटमध्ये आणलं पाहिजे. त्यांच्यामध्ये थोडंसं बॅलन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. हे एक. आणि दुसरं, की समजा तेल घेणार असू तर एकट्या रशियाकडनं 40% तेल घ्यायचं, कतारकडनं 50% गॅस घ्यायचा, अशा प्रकारचं अवलंबित्व देखील असता कामा नये. तिथे सुद्धा बऱ्यापैकी डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. तर हे एक महत्वाचं तत्व आपल्याला पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसतंय. दुसरा मुद्दा, एकूणच पर्शियन गल्फ आणि वेस्ट एशिया मधल्या या अस्वस्थतेमुळे, युद्धामुळे
इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि एकूणच सोलार देशांतर्गत स्तरावरती जी ऊर्जा निर्मिती केली जाते त्याला गती मिळेल अशी चिन्ह दिसत आहेत. कारण त्यासाठी तुम्हाला इतर देशांवरती सप्लायसाठी अवलंबून राहायची गरज नाही. सोलर पॅनेल्स अर्थातच भारताच्या बाहेरून येतात आणि सरकारने आता नवीन नियम काढलाय की देशांतर्गत सोलर पॅनेल्सच वापरले पाहिजेत. पण तो वेगळा मुद्दा आहे. पण मुद्दा हा राहतोच की सोलर एनर्जीचा वापर वाढत जाईल इथून पुढच्या काळात. परराष्ट्र धोरणाचं म्हणावं तर अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी आपले संबंध खूपच जास्त दृढ झालेले होते आणि त्या दृढ संबंधांमुळेच काही प्रमाणात अमेरिकेने आपल्याला गृहीत धरलं, अमेरिकेने आपल्यावरती टॅरिफ्स लादलेत, अमेरिकेने आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात त्रास दिलेला आहे. त्यामुळे थोडंसं अमेरिकेवरती इतकं अवलंबून न राहता इतर देशांच्या बाबतच सुद्धा संबंध चांगले राखायला हवेत. त्यासाठी एक बॅलन्स्ड फॉरेन पॉलिसी असायला हवी असं मानलं जात आहे. तर त्या दिशेने सुद्धा काही प्रमाणातलं करेक्शन ज्याला म्हणतात ते आपल्याला बघायला मिळू शकतं. इस्रायलच्या बाबत मात्र एक शक्यता अशी राहते की व्हिजिबिलिटी कदाचित संबंधांची थोडीशी कमी केली जाईल, परंतु दृढ संबंध मात्र टिकून राहतील. भारत इस्रायल संबंधांना काही त्या अर्थाने फार धोका पोहोचणार नाही. इनफॅक्ट युद्धाच्या जस्ट आधीच आपले पंतप्रधान इस्रायलला गेलेले होते. युद्धाच्या काळात सुद्धा इस्रायलच्या बाबत आपण तसं काही इस्रायलचा निषेध करावा किंवा इस्रायलवर टीका करावी अशी स्टेटमेंट दिलेली नव्हती. तर याचा हा अर्थ स्पष्ट आहे की इस्रायलच्या बाबतचं आपलं धोरण पूर्वी जे होतं तेच चालू आहे. बर, ओके. सर, शेवटचा प्रश्न सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे खरं तर हा विषय. हे युद्ध थांबल्यामुळे सोन्या चांदीचे भाव उतरायची शक्यता आहे का? आता शॉर्ट टर्म मध्ये तरी मला वाटत नाही. शॉर्ट टर्म मध्ये तरी थोडेसे भाव वरच राहतील, पण त्यानंतर बघायला पाहिजे. कारण कसं आहे की युद्ध जरी थांबलेलं असलं तरी परिस्थिती पूर्ववत व्हायला वेळ जाऊ द्यावा लागतो आणि परिस्थिती पूर्ववत होणं याचे दुहेरी स्वरूपात परिणाम दिसतात. एक म्हणजे सोनं आपण का घेतो सगळे, तर अडीअडचणीला उपयोगी पडेल अशा पद्धतीनेच त्याच्याकडे बघितलं जातं. तर जर का परिस्थिती पूर्ववत झाली आणि थोडंसं टेन्शन कमी झाले तर कदाचित थोडी भीती कमी होईल. पण सोन्याचे भाव खाली येतील काय सांगता येत नाही, कारण सोन्याचे भाव पुन्हा आपण बघतोय की एकदा ते एका रेंजमध्ये वर गेले की त्या रेंजच्या खाली येत नाही. सो त्यामुळे ते तसं फ्लक्च्युएशन होत राहील थोडंसं, पण एका मेजर लेवलला ते खाली येतील का याविषयी मी थोडासा साशंकच राहील. आणि चांदीचं पण तेच मला असं वाटतं. सगळ्याच पदार्थांच्या बाबत हे होतं ऍक्च्युअली ना, की किमती वर जातात पण त्या फारशा खाली येत नाही. शेतमाल ही एकच गोष्ट अशी की ज्याची किंमत वर जाते आणि खाली येते. राईट. सो त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की सावधगिरीनेच याच्याकडे बघायला हवं. आणि पीस डील जरी झालेलं असलं तरी त्याच्यात एक महत्वाचा कलम असं आहे की 60 दिवस त्याच्या पुढचे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये वाटाघाटी होणार आहेत इराणच्या अणु कार्यक्रमाच्या बाबत. तर त्यामुळे सुद्धा ती 60 दिवसांची विंडो मला असं वाटतं की सगळेजण त्याच्याकडे सावधगिरीनेच बघतील की युद्ध थांबलं याने सुटकेचा निश्वास टाकलेला असेल, परंतु परिस्थिती पूर्ववत झाली आहे का याला मात्र थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. ओके, ओके. सर, खूप छान माहिती दिली तुम्ही. आपण इथेच थांबूया. शुक्रवारी आपल्याला कळेलच एक्झॅक्टली काय क्लॉजेस याच्यामध्ये आहेत या डीलमध्ये. तेव्हा सुद्धा आपण बोलू किंवा 60 दिवसांच्या या पिरियडमध्ये काही घडल्या घडामोडी तर त्यावरही आपण चर्चा करू. इथेच थांबूया तूर्तास. मी प्रेक्षकांनाही आवाहन करते की तुम्हाला काही प्रश्न असतील या संदर्भात तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि तोपर्यंत पाहत राहा ऑडिवन.